हा व्हिडिओ तर सर्वांनी बघितलाच असेल। आधीच क्लिअर करते, हा AI ने बनवलेला नाही, हा ओरिजिनल व्हिडिओ आहे। तामिळनाडूमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिला मारून टाकण्यात आले आणि प्रेस कॉन्फरन्स घेताना जनतेवर कदाचित जोक करण्यात आला असावा म्हणून या पोलिसांना हसू आवरत नाहीये। कानपूरमध्ये तर ITBP जवानाच्या आईवर झालेल्या चुकीच्या उपचाराविषयी ते कंप्लेंट करायला गेले तर पोलिसांनी त्यांना धुडकावून लावले। ते तर त्यांचे डिपार्टमेंट इतके जागरूक की त्यांच्या सैनिकाला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण बटालियन ठाण्यात पोहोचले। नागपूरमध्ये तर गाडीत पेट्रोल नसल्याचे सांगत मिसिंग मुलीला शोधण्यासाठीच पोलिसांनी नकार दिला। पीडित मुलीच्या मृत्यूवर आणि जवानाच्या दुःखावर असंवेदनशील असलेल्या पोलिसांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही काही गोष्टी समजणे गरजेचे आहे। जर एखादा अधिकारी पीडित व्यक्तीची खिल्ली उडवत असेल, तक्रार गांभीर्याने घेत नसेल किंवा सत्तेचा दुरुपयोग करत असेल तर त्याच्यावर डिपार्टमेंटल एन्क्वायरी आणि लीगल ऍक्शन दोन्ही होऊ शकते। जर पोलिसांनी तुम्हाला अपमानास्पद वागणूक दिली, तुमच्याकडे दुर्लक्ष केले किंवा तुम्हाला धमकावले तर तुम्ही त्या अधिकाऱ्याची कंप्लेंट वरिष्ठ अधिकारी किंवा ह्युमन राईट्स कमिशन कडे करू शकता। कोणताच पोलीस अधिकारी तुमची तक्रार घेण्यासाठी नकार देऊ शकत नाही। तुम्हाला तुमचे अधिकार माहित असायला हवेत, नाहीतर तुम्ही दुःखात असाल आणि असंवेदनशील सिस्टम तुमच्यावर अशीच हसेल।